नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा व्हिडिओ तर घेतलेला आहे, पण पूर्णपणे डिटेलमध्ये हा व्हिडिओ आहे का नाही, कुठली रेसिपी आहे का नाही हे तुम्हाला माहितीच आहे, कारण हे पूर्णपणे रेसिपी मी दाखवलेली नाही आहे। आता तुम्ही म्हणत असाल पूर्णपणे रेसिपी तर दाखवली नाही आहे, पण ब्लॉग कशामुळे घेतलेला आहे तर तुम्हाला सांगायचं की मी इथे काय काय बनवलेलं होतं। जर तुम्हाला हे रेसिपी पाहायची असेल तर मला खाली कमेंट नक्की करा, मी याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे याचा नेक्स्ट ब्लॉग डिटेलमध्येच येईल। तर आता इकडे मी घेतलेली आहे सोप वगैरे, हे सगळं काही तुम्ही बघितलेलं आहे, आणि थोडीशी विलायची पेस्ट वगैरे। आता हे सगळं काही मी इथे घरगुती, आता म्हणतो तुम्ही मिक्सर वगैरे असतं त्यामध्ये आपण ते वाटून घेतो, पण मला इथे हे चव त्याची आणखीन थोडीशी वाढवायची होती, त्यामुळे जे काही खलबत्ता तुम्ही याला म्हणता किंवा ठेचायचा दगड कोणी म्हणतं, तर यामध्ये मी याच्यामध्ये हे वाटून घेणार आहे। तर मस्त असे आपण इकडे गुलगुले तयार करणार आहोत। शक्यतो हे ईदमध्येच बनवले जातात, पण असं काही नाही आहे बरं का, आपल्याला कधी पण खायचंय ना तेव्हा आपण ते बनवू शकतो। तर हे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, फक्त मी तुम्हाला जस्ट या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत कसं बनवतात ते। तर यासाठी फक्त आपल्याला लागतं पाणी, गूळ आणि खायचा सोडा वगैरे, थोडासा गव्हाचं पीठ वगैरे त्यासाठी लागतं, आणि तेल। या 4-5 गोष्टीपासूनच तुम्ही मस्त असे मऊ लुसलुशीत गुलगुले इकडे बनवू शकतो। जे काय वस्तू तुम्हाला लागणार आहे, साहित्य लागणार आहे, ते मी फक्त यामध्ये दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने मस्त तेल गरम झाल्यानंतर यामध्ये असे गुलगुले सोडून द्यायचे असतात। बघा मग किती छान असे गुलगुले इकडे रेडी झालेले आहेत। त्याच्यासाठी जास्त काही साहित्य आपल्याला लागणार नाहीये, पण खायला जर म्हणाल अगदी छोट्यापासून मोठ्या सर्वांनाच हे आवडते असे बनत आहेत। जसं काय तुम्हाला वाटेल तेलामध्ये बलून म्हणजेच फुगे पोहत आहेत का काय, अशा पद्धतीने हे गुलगुले दिसतात। मग झाले ना एक नंबर असे गुलगुले आपले तयार। तर अशा पद्धतीने मी हे सगळं पीठ बनवून घेतलेलं होतं, आणि इकडे मी सर्व काही आता तळून घेते। तर काही तळते वेळेस गॅसची फ्लेम मोठी ठेवली जाते, तर काही गोष्टी तळून घेता वेळेस गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली जाते। तर हे सर्व तळून घेता वेळेस गॅसची फ्लेम मी वाढवलेली होती, तेल छान गरम झाल्यानंतर मिडियमच ठेवली होती। आता शिरखुंबा हे रेडीमेडचं पॉकेट सुद्धा तुम्ही आणून बनवू शकतो, किंवा घरचे जे काही ड्रायफ्रूट वगैरे आहेत ना त्याच्यापासूनही बनवू शकतो। तर प्रत्येक वेळेस मी माझ्याकडे ड्रायफ्रूट वगैरे आहेत ना त्याच्यापासूनच बनवत असते, पण आज म्हटलं वेळ थोडासा कमी आहे तर आपण रेडीमेडवालं पॉकेट आणूनच बनवूयात। आणि जर तुम्हाला ते रेसिपी पाहायची असतील तरच आपण ते घरच्या साहित्यापासून बनवून दाखवूयात। तर माझ्याकडे वेळ खूप सारा कमी होता, आणि माझ्याकडे येणार होते आज पाहुणे, म्हणलं गोड काय बनवावं मलाही सुचत नव्हतं। मग म्हटलं नॉर्मली गव्हाचं पीठ तर घरामध्ये कसं पण अवेलेबल असतं, आणि त्यापासून वेगळी काहीतरी डिश बनवून आपल्या पाहुण्यांना दिलं तर ते थोडंसं जास्तच आनंदी होतात। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं, माझ्या राजचे ते गुलगुले खूपच जास्त फेवरेट आहेत, आणि मला सुद्धा खूप आवडतात बरं का। एकदम सॉफ्ट लुसलुशीत आणि खायला एकदम टेस्टी असे लागत असतात, आणि सर्वात महत्त्वाचं ते गुळापासून बनलेले आहेत। गुळ हे सर्वांच्या हेल्थसाठी एकदम बेस्ट आहे, साखरेपेक्षा गुळ जास्त प्रमाणामध्ये यूज करायला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्या इकडे गुलगुला आणि शिरखुंबा रेडी झाला बरं का। तर चला आता मी सुद्धा रेडी झालेली आहे, कारण आता आपल्याकडे येणार आहेत पाहुणे। स्वयंपाक करून तर रेडी झाला, आता आपण सुद्धा रेडी होऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार होऊयात। तर सर्व काही झाल्यानंतर मी इथे वरतून थोडंसं केसर टाकून देते, जेणेकरून त्या केसरचा सुद्धा कलर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। तर असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि तुम्हाला डिटेलमध्ये हे रेसिपी पाहायची असेल, हे शिकायची असेल तर मला खाली कमेंट नक्की करा। तर लवकरात लवकर आपला नेक्स्ट ब्लॉग येतोय बरं का, ते कशाच्या रिलेटेड असेल तुम्ही सांगू शकतो। जर दुसरं कशाच्या रिलेटेड तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सुद्धा सांगा। तर आम्ही आज खूप हॅप्पी आहोत, सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझं बाळ आणि मी सुद्धा। टेक केअर।